पौष महिना म्हटलं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येतात की हा महिना खरंच इतका शुभ आहे का? कारण आपण सारखं ऐकत आलेलो आहोत की पौष महिना लागला आहे, आता कुठली धार्मिक कामं करायला नको किंवा एखादी पूजा करायला नको किंवा एखादी वस्तू खरेदी करायला नको. परंतु याच्यात कितपत तथ्य आहे? शास्त्र काय सांगतं? तर शास्त्रानुसार हा संपूर्ण महिना खराब नाही आहे, परंतु ह्या महिन्याचा काही कालावधी मात्र अशुभ सांगण्यात आलेला आहे. मग कधीपासून? तर साधारण मकर संक्रांतीपर्यंतचा जो कालावधी आहे तो थोडा अशुभ सांगण्यात येतो. मग ह्या मकर संक्रांतीपर्यंत जो काही कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये लग्न, मुंज, वास्तुशांत इत्यादी जे धार्मिक विधी असतात ते शक्यतो केले जात नाहीत म्हणजे का? कारण मुहूर्तच नसतात. दुसरं, ह्या पौष मासामध्ये आपण काय कामे करावीत? तर आधी जर घर बांधायला चालू केलेलं असेल तर ह्या महिन्यात देखील ते घर तुम्ही कंटिन्यू बांधू शकता. म्हणजे पौष महिना आला आहे म्हणून घर बांधणं थांबवलं पाहिजे असा याच्यातला शास्त्राचा भाग नाही. तसंच लग्नासंदर्भातील समजा एखाद्या व्यक्तीचं फेब्रुवारीत लग्न आहे, मग त्या व्यक्तीने ह्या पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत कुठलं काही कामच करायचं नाही आहे का? हा महिना पूर्ण वेस्ट घालवायचा आहे का? तर नाही. ह्या महिन्यामध्ये आपण जर विवाहाचं स्थळ शोधायचं असेल, तसंच एखादी वस्तू खरेदी करायची असेल, जसं की आपण लग्नासंदर्भात सोनं नाणं खरेदी करतो, कपडे खरेदी करतो, तर ते देखील ह्या महिन्यामध्ये खरेदी करू शकता. परंतु जर ते 14 तारखेच्या नंतर खरेदी केलं तर अजून जास्त चांगलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की संपूर्ण महिनाभर आपण काहीच करायचं नाही आहे. धर्मशास्त्राबद्दल आस्था जरूर असावी, परंतु ज्या ठिकाणी श्रद्धेचा अतिरेक होतो त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्माण होते आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगायची नाही आहे. त्यामुळे आपण ह्या पौष मासाबद्दल कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता आपले नेहमीचे व्यवहार नक्कीच या महिन्यात देखील चालू करावेत किंवा चालू ठेवावेत. जय श्रीराम.